राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात मुंबई, चेन्नई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 7 ऑक्टोबर 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात मुंबई, चेन्नई तसेच हैदराबाद येथे कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी आज कशी आहे. तर सुरुवात करूयात मुंबई येथून. मुंबई येथे आज 166 कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे. मुंबई येथे आज कांद्याची आवक वाढलेली आहे. उन्हाळी कांद्याचे काही लॉट 4,600 ते 4,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे कांदे 4,200 ते 4,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 3,900 ते 4,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्डा 3,100 ते 3,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 2,000 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर नाफेडचा कांदा 1,000 रुपयापासून 3,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नवीन महाराष्ट्रातील कांदा 1,600 रुपयापासून 3,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर कर्नाटकाचा नवीन कांदा 1,000 रुपयापासून 3,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सफेद कांदा 2,500 ते 3,500 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे कांदे विकले आहेत. तर मुंबई येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कमी झालेले आहेत. तर चेन्नई येथे 50 कांदा गाड्यांची आवक झाली होती. जुने कांदे मीडियममध्ये 4,000 रुपयापासून 4,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर जास्तीत जास्त 5,400 रुपये क्विंटलपर्यंत जुन्या कांद्याला आज चेन्नई येथे बाजारभाव निघालेला आहे. तर कर्नाटकाचे कांदे 4,400 रुपयापासून जास्तीत जास्त 4,800 रुपये क्विंटलपर्यंत आज कर्नाटकाचा माल चेन्नई येथे विकलेला आहे. तर आंध्र प्रदेशचा कांदा 2,400 रुपयापासून 3,200 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे. तर हैदराबाद येथे आज 90 कांदा गाड्यांची आवक आली होती. यामध्ये जुन्या कांद्याच्या 15 गाड्यांचा समावेश होता. जुन्या कांद्याचे 5-6 लॉट 4,800 ते 5,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल मोठे साईज कांदे 4,000 रुपयापासून 4,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदे 3,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर कर्नाटकाच्या नवीन कांद्याची 40 गाड्याची आवक आली होती. त्याला बाजारभाव 800 रुपयापासून 5,100 रुपये क्विंटलपर्यंत तो कर्नाटकाचा कांदा विकला. तर कर्नूलचा कांदा 35 गाड्याची आवक आली होती. त्याला बाजारभाव 800 रुपयापासून 3,800 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे निघाले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.